नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ग्रामसेवकसाठी येणारे प्रश्न पाहणार आहोत. तर मागील झालेले काही प्रश्नपत्रिका आहेत, त्यामधील काही हे प्रश्न आहेत. चला आता पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला, पंचायत राज पद्धतीचा अवलंबन करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 या दिवशी. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ डॅश असतो? ऑप्शन क्रमांक 1 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 4 डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो? ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 5 पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी डॅश वर्ष पूर्ण असावे लागते? ऑप्शन क्रमांक 2 21 वर्ष. प्रश्न क्रमांक 6 जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस डॅश समितीने केली होती? ऑप्शन क्रमांक 1 बलवंतराय मेहता या समितीने केली होती. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे ओळखायचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो हे ऑप्शन चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 8 डॅश हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद अध्यक्ष हे असतात. प्रश्न क्रमांक 9 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक 2 2/3 एवढे बहुमत आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 10 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष इतर विषय समितीचे सभापती पंचायत समितीचे सभापती व उपसभापती या पदांची मुदत किती वर्ष आहे? ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 11 सामान्यतः दर 20,000 लोकसंख्यामागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून दिला जातो, तर दर डॅश लोकसंख्यामागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक आहे 1 40,000. प्रश्न क्रमांक 12 जिल्ह्यातील सरपंच पदाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीची आरक्षित केली जातात? ऑप्शन क्रमांक 3 आळीपाळीने रोटेशनने. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 14 डॅश हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात? ऑप्शन क्रमांक 1 जिल्ह्याचे पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 15 डी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते? ऑप्शन क्रमांक 4 काजू या फळपिकावर पडते. प्रश्न क्रमांक 16 घ्या. केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 कासारगोड. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या सालापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 1930. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 1 12 जानेवारी. प्रश्न क्रमांक 19 भारतात सर्वात जास्त वनाची घनता कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम.
प्रश्न क्रमांक 20 घ्या. महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक. प्रश्न क्रमांक 21 मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्सिसिन यामुळे येतो. प्रश्न क्रमांक 22 पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बौद्ध. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या पिकामध्ये प्रथिनाचे सर्वात जास्त प्रमाण असते? ऑप्शन क्रमांक 3 सोयाबीन. प्रश्न क्रमांक 24 भारतात हरित क्रांती कोणत्या 2 पिकामध्ये सर्वाधिक यशस्वी झाली? ऑप्शन क्रमांक 1 गहू व तांदूळ. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रात सर्वात जास्त आहेत? ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 26 बीटी कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय घातक अशा कापसावरील बोंडअळ्या कीटकांचे नियंत्रण करतो? प्रश्न क्रमांक 2 बॅसिलस थुरिजिनियस जनुक. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र डॅश पिकाखाली येते? ऑप्शन क्रमांक 3 भात. प्रश्न क्रमांक 28 प्रश्न क्रमांक 28 बघा TAMS 38 हे सुधारित वाण डॅश पिकाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 सोयाबीन. प्रश्न क्रमांक 29 कॉफीची लागवड सर्वात जास्त डॅश राज्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. चोपन जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधाराचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 2 जिप्स. प्रश्न क्रमांक 31 सर्वसाधारण महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिवाळी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेंड्याची पाने. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. खालीलपैकी पर्यायातून विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आस हा आहे. प्रश्न क्रमांक 34 तलवार या शब्दात समानार्थी ठरणारा शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 समशेर. प्रश्न क्रमांक 35 उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. उचित. तर ऑप्शन क्रमांक 4 अनुचित हा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 36 कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी समर्क ठरणारा शब्द कोणता आहे खालीलपैकी? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अविस्मरणीय. प्रश्न क्रमांक 37 वर चढणे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शब्द संयुक्त ठरतो? ऑप्शन क्रमांक 2 आरोहण. प्रश्न क्रमांक 38 खुशाल चेंडू म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 3 अतिशय चैनी मनुष्य. प्रश्न क्रमांक 39 इतिश्री होणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय सांगायचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेवट होणे. प्रश्न क्रमांक 40 घ्या. खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 कालवड. प्रश्न क्रमांक 41 किंवा हे कोणत्या प्रकारचे अभयानवी अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 1 विकल्पबोधक आहे. प्रश्न क्रमांक 42 डोंगर या शब्दाचे रूप ओळखायचे आहे. प्रश्न क्रमांक 42 या शब्दाचे रूप आहे ऑप्शन क्रमांक 2 देसी. प्रश्न क्रमांक 43 द ओल्ड थिंग वेअर थ्रो अवे चूज 43 द ओल्ड थिंग वेअर थ्रो अवे चूज द करेक्ट पॅसिव वॉइस ऑफ द अबव सेंटेन्स. तर 43 प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 द ओल्ड थिंग थ्रेव अवे. प्रश्न क्रमांक 44 I met him on Sunday, she said. Change the sentence into correct form. प्रश्न क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 she asked the when she had met him on Sunday. सेंटेन्स इनकरेक्ट फॉर्ममध्ये करायचा होता, इनडायरेक्ट फॉर्ममध्ये. प्रश्न क्रमांक 45 पिक आउट द करेक्ट रिपोर्ट सेंटेन्स ऑन द सेंटेन्स फॉर द सेंटेन्स फादर सेड टू हिज सन्स प्लीज कीप क्वाइट. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फादर आस्क्स हिज सन टू कीप क्वाइट. प्रश्न क्रमांक 46 कंबाईन द फॉलोइंग सेट ऑफ सेंटेन्स इनटू अ सिंपल सेंटेन्स.
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. In spite of having many faults, he was a good man at heart. प्रश्न क्रमांक 47. Change the following sentence into the simple one without changing the meaning. You must work hard or you will not pass. ऑप्शन क्रमांक 4. Working hard will ensure you are passing. प्रश्न क्रमांक 48. Choosing the correct cooperative degree of the following sentence. The sentence आहे पुणे is one of the biggest cities in India. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुणे इज बिगर दॅन मेनी अदर सिटीज इन इंडिया. प्रश्न क्रमांक 39. इट मॅटर्स लिटर वेदर वी विन ऑर लूज. चेंज इंटू इंटरोगेटिव्ह. प्रश्न क्रमांक 49 उत्तर आहे 2. डज इट मॅटर मच वेदर वी विन ऑर लूज. प्रश्न क्रमांक 50. वन ऑफ द हॉर्स वेअर टायर्ड. करेक्ट द सेंटेन्स. तर प्रश्न क्रमांक 50 उत्तर आहे 2. वन ऑफ द हॉर्स वॉज टायर्ड. प्रश्न क्रमांक 41. व्हॉट सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड काइंड टू मेक इन नाउन. ऑप्शन क्रमांक 3. नेस. उत्तर आहे प्रश्न क्रमांक 52. सिलेक्ट द वर्ड विदाउट सफिक्स. ऑप्शन क्रमांक 2. हॅपी. आता काही गणिताचे प्रश्न पाहूयात. एक समभुज चौकोनाचे कर्ण 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती होईल असा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 28 सेंटीमीटर होईल. प्रश्न क्रमांक 54. एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 64 सेंटीमीटर होईल. प्रश्न क्रमांक 55. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे असल्यास या वर्तुळाचा परिघ किती असेल. ऑप्शन क्रमांक 3 88 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 56. एका चौरसाचे क्षेत्रफळ 64 सेंटीमीटर आहे, तर त्याच्यापेक्षा 3 सेंटीमीटर त्याची बाजू मोठी आहे. त्या चौरसाची परिमिती किती सेंटीमीटर असेल. ऑप्शन क्रमांक 4 44 सेंटीमीटर असेल. प्रश्न क्रमांक 57. एका घनाची एका बाजू 4 सेंटीमीटर असल्यास त्याची एकूण पृष्ठफळ किती असेल. तर प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 34 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 58. एका दंडगोलाचे एक शंकूचे तळाचे क्षेत्रफळ आणि घडपळ समान आहे, तर त्याच्या उंचीचे गुणोत्तर किती असेल. ऑप्शन क्रमांक 1/3 असेल. प्रश्न क्रमांक 59. एका रोड रोलरच्या तळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर असून लांबी 1.5 मीटर आहे, तर त्याच्या एका फेऱ्यात किती चौरस मीटर जमीन दाबली जाईल. ऑप्शन क्रमांक 4 115.50 एवढी दाबली जाईल. प्रश्न क्रमांक 60. -5x/3 + 30x/5 = काय असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर मी सांगून देते मित्रांनो. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 -15x/15 15. प्रश्न क्रमांक 61. 3x कंसामध्ये 5x - 3x - 2y कंसामध्ये 5x - 4y कंस बंद बरोबर किती. प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 62. 2x - 3y 2x + 3y = किती. ऑप्शन क्रमांक 3 4x² - 9y². प्रश्न क्रमांक 63 पाहूयात. महाराष्ट्रात छोडो भारत चळवळीच्या काळात प्रति सरकारची स्थापना कोठे करण्यात आली होती. 63चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सातारा येथे. प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले. ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे यांनी केले. प्रश्न क्रमांक 64. कॉफीच्या उत्पन्नात आघाडीवर असणारा देश कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील हा आहे. प्रश्न क्रमांक 66. मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे. प्रश्न क्रमांक 66चे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वायुरूप. प्रश्न क्रमांक 67. पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 68. घटनेच्या कोणत्या कलमाने
बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 3 24व्या. प्रश्न क्रमांक 69. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन क्रमांक 4 1939. प्रश्न क्रमांक 70. भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 71. सुधारित हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 4 गो. आगरकर यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 72. मणिपूर या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 इंफाळ ही आहे.